नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. आता विहिरीतनं पाणी शेंदत असतो, सकाळी लवकर उठलेलं असतो, पाणी वगैरे शेंदून ब्रश वगैरे करत असतो. तेवढ्यात काय त्याला फोन आलेला असतो. फोन असतो तो पायलचा. त्याला आता लोनवाली बनून पायलने फोन लावलेला असतो आणि त्याची आता फिरकी घेत असते. सकाळी सकाळी तो अर्धा झोपेत असतो, अर्धा कामाला लागलेला असतो, ब्रश करत असतो. तेवढ्यात काय पायलने फोन केलेलं असतं. शुद्ध प्रोफेशनल असं बोलत असते ही पायल. जणू काही खरोखरच ही लोनवालीच बाई बोलतीये असं काही ती बोलत असते. त्यामुळे पाण्याही जरा सिरियसली घेतो हिला की असेल लोनवाली, पण पहिल्यांदा तिला टाळतो, मला नकोय लोन वगैरे, फोन कट करा. परत अशी बोलत असते की तुम्हाला गॅरेज वगैरे टाकायचंय, असं तसं पर्सनल लोन मिळणार. बरंच काय 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 गोल 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 फिरते. पाण्यानंतर विचार करतो की खरंच लोन जर मिळालं तर माझं गॅरेजचं स्वप्न पूर्ण होऊ शकतंय. पाण्या जेव्हा तिला विचारतो की मला लोन घ्यायचंय हे कसं माहितीये किंवा माझा नंबर कुठून मिळाला, आमच्याकडे डाटा असतो, डाटाबेसमुळे आम्हाला सगळं कळतं. ठीक आहे, पाण्या म्हणतो प्लीज सर तुम्ही लोन घ्या ना, प्लीज सर तुम्ही लोन घ्या ना. पाण्या म्हणतो ठीक आहे, पण प्रोसिजर वगैरे सांगा. तेव्हा ती म्हणते मला समोरासमोर येऊन भेटायला लागणार आहे. मग पाण्या म्हणतो माझा गॅरेजचा नंबर तुम्हाला मी सेंड करतो. ती म्हणते नाही सर तुमचा गॅरेजचा नंबर गॅरेज मला माहिती आहे. पाण्या म्हणतो तुम्हाला कसं माहिती? डाटाबेस. आता पायल शुद्ध प्रोफेशनल अशी बोललेली असते की पाण्या खरंच फसतो. जाऊ दे, मिळत असेल लोन तर घ्यायला काय हरकत आहे, बघू आपण गॅरेज टाकायचं की काय, देऊ दे की यांना लोन द्यायचंय तर देऊ दे. आता पाण्याने तिच्याबरोबर मीटिंग फिक्स केलेली असते की तुम्ही माझ्या गॅरेजवर या, भेटा, मग काय ते आपण बघूच या. आता पायलला सुद्धा छान वाटतं की आता सकाळी सकाळी मी या पाण्याशी बोलले, पाण्याचा आवाज ऐकला, मला भारी वाटलंय. गॅरेजवर तर तशीही ती रोज जातच असते, त्यामुळे बघूया गॅरेजवर गेल्यावर काय करायचं आणि काय नाही. आता सध्या बोलून झालंय ना, पाण्या तयार झालाय ना लोन घ्यायला, मग काय विषय संपला. आता पायलने सकाळी सकाळी जो फोन लावलेला असतो, पाण्याला जी बोर करत असते तिचं ते काम झालेलं असतं. पाण्या म्हणतो चला मॅडम आता भेटूच या दुपारी आपण. इकडे आता यशदा चहा करत असतो. तेवढ्यात काय अवनी आलेली असते. चहा करताय का? हो हो, हे काय झालाच आहे, आता होईलच चहा. अवनी म्हणते मला बनवायचा होता चहा, मी कधी बनवलेला नाही आणि मला शिकायचा आहे चहा. चहा बनवायला मला शिकायला आवडेल, कारण मी आमच्या घरी कधीच काही केलेलं नाहीये. आणि खरं सांगू का तुम्हाला यशदा, तसंही मला स्वयंपाक शिकायचाच आहे, कारण मला स्वयंपाकातलं काहीही येत नाही आणि स्वयंपाक हा आलाच पाहिजे. आता लगेच यशदा म्हणतो कसं आहे ना, तुम्ही जे शिकलाय, तुम्ही जी PhD वगैरे काय कमवलंय गोल्ड मेडल, त्यापेक्षा स्वयंपाक एवढा काय महत्वाचा नाहीये. असू द्या, कुठेतरी तुम्ही प्रगती केली ना. अवनी म्हणजे तसं थोडी आहे, स्वयंपाक हा प्रत्येकाला आलाच पाहिजे. यशदा म्हणतो बरोबर आहे, मुलगी आहात म्हणून स्वयंपाक शिकायचं असेल तर शिकूच नका. मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकाला स्वयंपाक आला पाहिजे. स्वतःचं स्वतः खाऊ शकतो, उपाशी राहू शकत नाही, यासाठी स्वयंपाक शिकणं गरजेचं आहे. पण मुलगी आहे म्हणून स्वयंपाक आलाच पाहिजे हे चुकीचं आहे. नाही, तुम्हाला खरं सांगू का, माझी आई मला म्हणायचीच की मुलगी आहे ना तू, तुला स्वयंपाक यायलाच पाहिजे. पण मी कधी इंटरेस्ट दाखवला नाही आणि मला कधी इंटरेस्ट नव्हता. यशदा म्हणतो खरं तर इंटरेस्ट नसू दे किंवा असू दे, पण मुलगी आहे म्हणून जबरदस्तीने तिला स्वयंपाक शिकवणं हे चुकीचं आहे. मुलाला सुद्धा तशीच जबरदस्ती करून स्वयंपाक हा आलाच पाहिजे. कुठे जर एकट्याला वेळ आली तर स्वतःला करून खाता येईल, एवढा तरी जमला पाहिजे. पायल म्हणते मला सगळा स्वयंपाक तुम्ही शिकवा, मला शिकायचा आहे तुमच्याकडनं स्वयंपाक, पण आधी आपण चहापासून सुरुवात करूया. आता मात्र यशदाला म्हणते प्लीज मला करू द्या ना चहा. तुम्ही काय काय कसं किती टाकायचं सामान ते सांगा, मी तसं तसं टाकते. आता यशदा जवळ उभा राहतो आणि अवनीला स्वयंपाक चहा करायला शिकवतो. त्यानंतर हळूहळू स्वयंपाक सुद्धा शिकवणार असतो. आता चहाला पाणी किती टाकायचं, दूध किती टाकायचं, चहापत्ती, साखर, हे सगळं काही तो सांगत असतो आणि तसं तसं पायल अवनी व्यवस्थित करत असते. आता ती जसं जसं यशने सांगितलंय तसं तसं चहा बनवण्याचा प्रयत्न करत असते. आता याला एक उकळी आली आहे, मग दूध टाकायचं का, मग साखर टाकायची का, हे सगळं सगळं शांतपणे तो सांगत असतो आणि शांतपणे अवनी सगळं काही शिकलेली असते. यशदाला सुद्धा आनंद होतो की एवढी शिकलेली असून सुद्धा ही स्वयंपाकात किती इंटरेस्ट दाखवते आणि तिला काहीतरी शिकायची धडपड आहे. आणि अवनीलाही छान वाटत असतं की यश एक मुलगा असून सुद्धा घर किती छान उत्तमरित्या सांभाळतो आणि सगळ्यांची किती काळजी घेतो. त्यामुळे त्याला थोडीफार मदत व्हावी यासाठी ती स्वयंपाक शिकण्याचा प्रयत्न करत असते आणि यशदा सुद्धा प्रेमाने तिला स्वयंपाक शिकवत असतो. दोघांमध्ये छान असं बॉन्डिंग झालेलं असतं आणि तो तिला शिकवतो व्यवस्थित चहा आणि ती सुद्धा तेवढ्याच प्रेमाने तो चहा शिकत असतो. तिला सांगतो सगळं काही मोजून मापून जर केलं तर अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित होतो. चहा सुद्धा मोजूनच करायचा, म्हणजे तो चुकत नाही किंवा असं बिघडून जात नाही. मी म्हणते कधीच केलेलं नाही ना या आधी, त्यामुळे मला आनंदही होतो आणि थोडं घाबरायलाही होतं की मला जमेन की नाही. पण मी आधी कधी ट्राय केलेलंच नाहीये, त्यामुळे थोडी धाकधूक असते. यश म्हणतो काय नाही, केलं की बरोबर जमून जातं आणि सारखं सारखं केलं की सराव होऊन जातो, मग चुकायचं घाबरायचं काही कारणच राहत नाही. मग तुम्हाला एक सांगू का, स्वयंपाक शिकलंच पाहिजे हे कंपल्शन नाहीये, पण आला तर उत्तम गोष्ट आहे, स्वावलंबी होतो ना आपण. एक गोष्ट तरी काहीतरी परफेक्ट येते आपल्याला.
पण स्वयंपाक तुम्ही नाही शिकला तरी चालेल, कारण तुम्ही ऑलरेडी खूप मोठी डिग्री मिळवली आहे. आता अवनीला हसायला येतं की यश किती छान आणि किती सुंदर स्वभावाचा असतो, की किती सगळा विचार करत असतो. शिकवेन तुम्हाला, सगळा शिकवेन, सगळा स्वयंपाक बरोबर तुम्हाला जमेल. मी तुम्हाला रोज एक आयटम शिकवीन. आता पायालाही छान अवनीलाही छान वाटत असतं. आता मात्र यांचा चहा जवळजवळ होतलेलं असतं. दूध किती टाकायचं ते सुद्धा विचारते. तो 3 कप टाका. 2 कप पाणी टाकले, आता 3 कप दूध टाका. त्याने सांगितलंय बरोबर तसा परफेक्ट मेजरमेंटने ती चहा बनवत असते आणि चहा परफेक्ट होणार यात काही शंकाच नाही. आज अवनीला कुठे समाधान मिळणार असतं की मी आज छान चहा करणार, त्या दिवशी एकदम बेकार चहा बनवला होता, आज मी परफेक्ट चहा बनवणार यात काही शंकाच नाहीये. तिला फार छान वाटत असतं. बघा किती छान सुगंध येतोय, छान उकळी सुद्धा आली आणि कलर तर कसला आलाय बघा की एक नंबर कलर आलाय ना, एक नंबर. तिला इतकं छान वाटतं की पहिल्यांदाच काहीतरी बनवलंय आणि ते परफेक्ट बनवलंय. ती फार आनंदी झालेली असते आणि त्यातल्या त्यात यश तिला प्रोत्साहन देत असतो, शिकण्यासाठी अजून तिला स्फूर्त करत असतो. त्यामुळे खरंच तिला वाटतं की मला जमतंय परफेक्ट. आता महेश सकाळी नाश्ता करत असतो, तेवढ्यात महेशच्या फोनवर फोन येतो आणि तो फोन बघून महेश लगेच तोंडच पाडून देतो की याचं काय सकाळी सकाळी. त्याने फोन लावलेला असतो. महेश म्हणतो काय रे सकाळी सकाळी काय, तुमच्या शब्दाला जागला नाही मग आम्ही काय करायचं. नाही सांगाच तुम्ही, जास्त बोलतोय, मुद्द्याचं बोलतोस का. नाही नाही जास्त नाही, मुद्द्याच बोलतोय. ज्युनियर देशमाने सॉरी, पण मला स्पष्ट बोलू द्या, आता मला अडखाटी करू नका. तुम्ही काय म्हणला तुमच्या बहिणीची सगळी व्यवस्था केली, बरोबर म्हणला होता की नाही, बहिणीची व्यवस्था वगैरे झाली आहे म्हणला होता की नाही, तिकडे येणार नाही, माघारी येणार नाही म्हटला होता की नाही. परत कशी आली, ती आलीच कशी माघारी. धोंड्या आमच्याकडे बघतो आणि खुन्नस देतो की कशी माझी सून परत माघारी आणली. आम्हाला खुन्नस दिली, आमच्यावर हसत होता धोंड्या. धोंड्याला हसतायला बोलायला तुम्ही चान्स दिला. तुमच्या पोरीला तुम्ही माघारीच कसं पाठवलं. तुम्हाला एक पोरगी एवढ्या लोकांच्या मध्ये अडवता आली नाही का, ती आलीच कशी माघारी. आता दत्त्या यांच्यावर रुबाब करत असतो आणि यांना प्रश्न विचारत असतो, तुमची पोरगी तुमच्या ताब्यात नाहीये का. एकदा आली होती पळून ठीक आहे, पण दुसऱ्यांदी तुमच्याकडे आली तेव्हा तिला माघारीच काय येऊ दिलं. त्या हे सांगायला फोन केल्यास काय रे, सकाळी सकाळी डोक्यात कशाला जातोय रे, कशाला टाइमपास करतोय आणि काय सांगावं काय बोलावं सकाळी सकाळी, एवढे पण तुला मॅनर्स नाहीयेत का. आता हा महेश दत्त्याशी बोलत असतो, ते बाबा समोर येऊन बसलेले असतात नाश्त्यासाठी. हेच बोलणं जवळजवळ बाबाने ऐकलेलं असतं. कमी बंद करून टाकले. दत्त्या फालतूपणा करू नको, असं मुद्द्याचं बोल. म्हणतात महेश कोणाचा फोन आहे रे, ते जर राहत नाही का दत्त्या, त्याचा फोन आहे. बाबा म्हणतात आण इकडे, मी बोलतो की त्या दत्त्याशी. माणूस म्हणजे जाम कटकटे आहे, कशाला बोलताय. बाबा म्हणतात दे इकडे महेश, मी त्याला हँडल करतो. इकडे आता पाण्या आणि धन्या बसलेले असतात. पाण्या धन्याला म्हणतोय एक रील बघितलं का, रील कोणतं रे, ते नाही का रे, ते नाही का. असावा एखादा छंद, सगळी अभ्यासाची पुस्तकं उघडायची आणि मोबाईल मध्ये रील बघायची, असावा एकच छंद. बघितला का रे धन्या तू. आणि हसत असतो आणि धन्याला टोमणे मारत असतो. कळतं या मला टोमणे मारतोय, पण मी कामाचंच बघतोय मोबाईल मध्ये. हो अवनी आलेली असते, धनू करते. धन्या पटकन लगेच मोबाईल ठेवून देतो आणि फार अभ्यास करतोय विचार करून, असं दाखवत असतो की जणू काही मी खरंच मन लावून अभ्यासच करतोय. नुसता आवाज ऐकलेला असतो अवनीचा की लगेच हा नीट बसलेला असतो, व्यवस्थित मोबाईल वगैरे लपून ठेवतो. त्याला माहिती अवनीचा आवाज ऐकल्यावर याने ऍक्शन घेतलीये. पाण्यात जोरात हसायला लागलेलं असतं. तेवढ्यात काय अवनी चहा घेऊन आलेलीच असते. आता सुटतात आणि घाईघाईने चहा घेतात. हात लावणार कपाला, तेवढ्यात ती म्हणते मी केलंय. आता यांना थरथर काप होतो, चहा घेऊ की नको. पटकन माघारी गेलेले असतात. नको म्हणजे चहा नको होता. मग तो गॅरेजमध्ये सारखा चहा होतो ना, मग ऍसिडिटी होते. नको तो चहा नकोच, कमीच करायचं, जवळजवळ बंदच करायचं ठरवलं. नाही घेईन ना चहा, त्याला जाम आवडतो चहा. धन्या पी रे चहा, पी. त्या घेणार रे चहा. मी चहा घेतलाच असता, मला आवडतो, पण कसं आहे ना बहिणी, डॉक्टर म्हटले की चहा पीत जाऊ नको. धन्या तू कधी गेला रे डॉक्टरकडे, आणि डॉक्टर तुझ्याशी कधी बोलले की तू चहा पीत जाऊ नको. म्हणजे कसं आहे ना, कशाला जाईन डॉक्टरकडे, मी नाही गेलो डॉक्टरकडे, मी गेलोच नाही डॉक्टरकडे. मी तेच सांगतोय की मी डॉक्टरकडे गेलोच नाही. चिरील बघितली ना डॉक्टरची की चहा वगैरे पिणं शरीरासाठी हानिकारक आहे, चहा शक्यतो नाही पिलं तेवढं बरं आहे, म्हणजे पितच जाऊ नका असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आता डॉक्टर एवढे रील वगैरे टाकताय आणि डॉक्टर एवढे सांगताय म्हणल्यावर त्यांचं ऐकायला नको का बहिणी, तुम्हीच सांगा बरं. अवनीला धक्काच बसतो. एवढे धावत पळत आलेले चहा पिण्यासाठी, फक्त मी बनवलाय असं म्हटलं की लगेच चहापासून इतके लांब पळाले आणि आता काहीही कारण देत सुटले. तुला एक सांगू का, याच्यामध्ये एक डॉक्टर होते, ते काय सांगत होते माहिती तुला, म्हणजे मी सांगतो तुला. आता पाण्या मन लावून ऐकत असतो. जास्त पिलं की वजन कमी होतं. आता मी आधीच हाडकुडा, आधीच काडी मोडी, आणि अजून चहा पिल्याने अजून किती वजन कमी होणार. त्यापेक्षा नकोच चहा प्यायला. असं ठरवलं की नाहीच चहा प्यायचा आहे, नकोच तो चहा मला. तू कधीच चहा घेणार नाही. धन्या म्हणतो नाही आता मी कधीच चहा घेणार नाही. आता लगेच यशदा मागून आलेला असतो आणि यांचं बोलणं ऐकतो. घेणार कधी घेणार, पण आज नाही घेणार. आजपासून सुरुवात करायची की घ्यायचंच नाहीये. इकडे आता दत्त्याशी बोलत असतात बाबा. नमस्ते नमस्ते, राम राम सिनियर, राम राम. ह्या दत्त्याला अजिबात मॅनर्स नसतात बोलायचे. देशमाने साहेब राम 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 राम. बरं झालं तुम्ही फोन केला, महत्वाचंच बोलायचं होतं बघा. चोरांचं काम नाही ना.
आता बाबा म्हणतात काय काम आहे ना ते काम सांगा आणि पटकन फोन आवरा. पणा करू नका, जेवढं कामाचं आहे तेवढंच बोलायचं. तर आता ठसकाच लागलेलं असतो. मी तुमचे नाक डोळे कान सगळंच होऊ शकतोय ना, बरोबर ना साहेब? तुमची पोरगी तुमच्या घरात कशी परत येणार याची सगळी व्यवस्था करू शकतोय. सगळी म्हणजे सगळी. काम न करता शंख वाजवणारे मला आवडत नाही. आधी काम करून दाखवा, रिझल्ट दाखवा आणि मग काय ते बोलायचं, कळलं का? होणार म्हणजे होणार, 100% होणार म्हणजे होणार. तुमच्या पोराला तेच सांगत होतो साहेब, देशमाने साहेब तेच सांगत होतो तुमच्या पोराला. मी ती दारू पाजेन, हवा तेवढा मालामाल करून टाकेन, फक्त माझी पोरगी परत माघारी आली पाहिजे. काय करायचंय ना तुला कर, हवा तेवढा पैसा आणि हवी तेवढी दारू तुझ्या नरड्यात होते, फक्त माझी पोरगी मला माघारी आणून दे. म्हणतो 101% तुमची पोरगी घरी येणार, हा दत्त्याचा शब्द आहे आणि दत्त्याने शब्द दिला म्हणजे दिलाच. ते काय शायनिंग मारणार, त्याच्या आत बाबांनी फोन बंद करून टाकलेला असतो. आता महेश म्हणतो बाबा अरे एवढं महत्व देऊ नका, डोक्यावर बसवू नका, एकदम भंगार माणूस आहे, 1 नंबरचा भंगार माणूस आहे तो दत्त्या. तर कसं आहे ना महेश, तो भंगार असू दे नाही तर काही असू दे, भंगारच्या याने जर माझी पोरगी माघारी येणार असेल तर चांगलं आहे ना. त्यामुळे मला कोणतीच संधी सोडायची नाहीये, सगळे चान्स आहेत तेवढे मला आजमावून बघायचेच आहे. याच्याने हे झालं त्याच्याने ते झालं म्हणतात ना, ते होऊच शकतंय ना. एवढ्याशी याने सुद्धा भलं मोठं काहीतरी होऊ शकतंय. या वेड्या दत्त्याने जर माझी अवनी माघारी आणून दिली तर सोन्याहून पिवळं, मला काय घेणं आहे दत्त्या कोण आणि कसा आहे महेश. त्यामुळे होऊ दे, त्याचं समाधान होऊ दे आणि मला जर फायदा होणार असेल तर काहीच हरकत नाही. माझी अवनी कोणत्याही परिस्थितीत घरी आलेली पाहिजे म्हणजे पाहिजे. राहा, माझी पोरगी मी घरी आणणार म्हणजे आणणार, हा माझा शब्द आहे. आणि तू महेश लक्षात घे, तिला मी आणल्याशिवाय काय मी शांत बसत नसतो. आता धन्याचं चहाचं पुराण चालूच असतं. धने चहा प्यायचं नाही, मोह आवरायचाय. चहा नकोच आहे मला म्हणजे नकोच आहे. तिला टेन्शन येतं, एवढा चहा काय करायचा, व्हायला जाणार ना. त्याला चहा आवडतो तो घेईन, सगळ्यात चहा पिऊन घेईन, त्याला फार चहा आवडतो. सुटलेले असतात. आता यशदाला अडकवलेलं असतं. चहा केलाय तुम्ही 1 नंबर चहा बनवलाय, आवडलाय मला, फर्स्ट क्लास चहा झालाय. मी तुम्हाला जे जे सांगितलं तुम्ही जरी केलं असलं ते तरी पण स्वतःची एक हाताची चव असते. त्यापेक्षा उत्तम चहा बनवलाय, त्यात काही प्रश्नच नाही. 1 नंबर चहा बनवलाय तुम्ही. पटकन उठतो आणि अवनीच्या हातातला चहाचा कप घेतो. होती ना मग कशाला चहा पितोय. होते बरं का ऍसिडिटी, पण वहिनी तुमच्या हातचा चहा प्यायचा म्हणल्यावर कोण चान्स सोडणार. तुमच्या हातचा चहा म्हणला की मी धावतच आलो बघा. आजचा एवढा गोड चहा पिऊन ऍसिडिटी होणार का नाही. आता चहा पितो, वा 1 नंबर चहा झालाय वहिनी, 1 नंबर. म्हणजे काय सांगू तुम्हाला, कमाल चहा झालाय वहिनी, कमाल. आणि शिकवलं ना. आणि यशोदा म्हणतोय ना 1 नंबर, तर 1 नंबरच चहा झालाय, कमालीचा चहा झालाय. तो पण चहा घ्यायचाय. आता लगेच धन्या पळत आलेलं असतो, नाही तुला चहा मिळत नसतो, तो माझा चहा आहे, हे चहा घ्यायचा नाही. या तुला डॉक्टरांनी सांगितलं ना वजन कमी होतं, चहा पिऊ नको, आता तू चहाला हात लावायचा नाही. वहिनी आजच्या दिवस पिऊ द्या, उद्यापासून मी फॉलो करीन. टी डे ना, मग नको पिऊ, चल. आता पाण्या हसायला लागलेलं असतो. दादा कसं आहे ना, रील मधले डॉक्टर बिक्टर बोगस असते, त्यांच्याकडे विश्वास ठेवायचा नसतो. फालतू त्यांची रील चालवण्यासाठी काहीही सांगत फिरतात आणि आपणही तेच ऐकतो. त्यामुळे त्या डॉक्टरांवर एवढा विश्वास ठेवायचा नसतो. मग मी सोडून दिले, डॉक्टरांवर विश्वास ठेवायचाच नाही. आपल्याला जे वाटतं ना तेच करायचं. पण फसवतात, खरं काय खोटं काय काहीच नाही. त्यांनी सांगायचं आणि आपण ऐकायचं. आणि खरंच काही जीवाची बरं वाईट झालं तर काय करायचं. त्यापेक्षा नको ते रीलचे डॉक्टर किंवा रीलवर विश्वासच नको. आता धन्याने सुद्धा चहा घेतलेला असतो. गोल बोलून बरोबर धन्या चहा घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं यशदाने डोकं लढवलेलं असतं की 1 नंबर चहा झालाय, सॉलिड चहा झालाय. असं ऐकल्यावर पाण्याने चहा पिलेला असतो. आता पाण्या म्हणतो दुसरा पण कप मीच पितो म्हटल्यावर लगेच धन्याने चहा पिलेला असतो. खरं तर बरा झालेला असतो चहा, पण कौतुक केल्यामुळे पटापट चहा संपलेला असतो सगळ्यांचाच. वा वहिनी वा, 1 नंबर चहा बनवलाय, काय सॉलिड चहा बनवलाय वहिनी तुम्ही. आता धन्या कौतुक करायला लागलेलं असतं अवनीचं की 1 नंबर चहा बनवलाय, कमाल. इतकं आनंद वाटतो की मी छान चहा बनवलाय आणि तो आवडलाय कोणाला तरी. पण ते दोन्ही सुद्धा पोरं डांबरट्या, 1 नंबरची डांबरटे पोरं, काय नाटकं करतात आणि काय बहाणे देतात की बस. कुठे म्हणजे तुमचे आहो का अजून बाहेरच आहे, आहो अजून आलेच नाहीये घरात. राजा आता मगाशीपासून अजून बाहेरच असतो, स्वप्नात रंगलेलं असतो, अवनीचं स्वप्न बघत असतो, काय इमॅजिन करत असतो ते राजाला माहिती. काय गोड हसत असतो, लाजत असतो हा राजा. एक माणूस पार्सल घेऊन आलेला असतो. अण्णांविरुद्ध कंप्लेंट केली का कोणी. कडे नाही आलो रे, तुझ्याकडे आलोय. माझ्याकडे काय काम काढलं साहेब. केलंय लग्न केलंय ना तू पोलीस स्टेशन मध्ये येऊन. नाही का साहेब लग्न करणं, मी म्हटलं का पोलीस स्टेशनला आला लग्न केलं हा गुन्हा केला, म्हटलं का. त्या साहेबांनी गिफ्ट पाठवलंय तुमच्यासाठी. गिफ्ट हो, तुमच्या दोघांच्यासाठी गिफ्ट पाठवलंय साहेबांनी. साहेब जाम खुश आहेत. इन्स्पेक्टरचे जे मोठे साहेब असतात त्यांनी गिफ्ट पाठवलेलं असतं आणि ते गिफ्ट आता राजाने हातात घेतलेलं असतं. राजाला शॉकच बसतो, इन्स्पेक्टर माझ्यासाठी काय पाठवायला लागलाय, जड दिसतंय काय हो नेमकी याच्यात. फोटो, मॅरेज सर्टिफिकेट आणि
ते लग्नाचा फोटो आहे ना, त्याची डायरेक्ट फ्रेम बनवून दिली, मोठी जबरदस्त अशी फ्रेम बनवली आहे साहेबांनी. साहेब जाम खुश आहे आणि लग्नाचं ओरिजिनल सर्टिफिकेट आहे, जपून ठेव रे बाबा, कायम कायम ते लागणारच असतं. शॉक बसलेलं असतं, एवढ्या पावसात सुद्धा राजाला घाम फुटलेलं असतो की ओरिजिनल मॅरेज सर्टिफिकेट आणि लग्नाची फोटो फ्रेम आलीच कशी आणि साहेबांनी घरी पाठवायची काय गरज होती. की घरात लावा, एन्जॉय एन्जॉय. खुश ना रे, चला निघतो मी, उशीर झालाय. राजा म्हणतो हो हो. गोंधळलेला असतो, गडबडलेला असतो. ठीक ठीक, थँक्यू थँक्यू म्हणून राजा आता पटकन त्या साहेबाला जायला लावतो आणि स्वतः सुद्धा आतमध्ये येत असतो. म्हणते तुझ्यासाठी चहा आणलाय रे राजा मी, तू काय करतोय बाहेर? तुम्ही आतमध्ये जा, मी चहा घ्यायला येतो आतमध्ये, तुम्ही व्हा आतमध्ये. घे ना, गरम आहे, आणलाय तर पैकी. तर असं ते काय गेलेले असतात. काय छान जोडा रे तुमचा, एक नंबर. ए पोरी, तुमच्यासाठी साहेबांनी गिफ्ट पाठवलंय बघा, राजाच्या हातात गिफ्ट दिलंय, नक्की बघ, तुला ते गिफ्ट नक्की आवडेल. गिफ्ट लपून ठेवलेलं असतं कारण सर्टिफिकेट वगैरे असतं ओरिजिनल, त्यामुळे राजा ते लपून ठेवतो. पण त्या साहेबाने सांगितलं अवनीला की गिफ्ट पाठवलंय खास तुझ्यासाठी. आता अवनीने तर ऐकलेलं असतं, केलं होतं ना, तिथल्या साहेबाने, कोष्टी साहेबांनी छान गिफ्ट पाठवलंय. राजा दे रे गिफ्ट, दे त्या पोरीला, त्या पोरीचं गिफ्ट आहे ना, देऊन टाक. लपून ठेवलेलं असतं. आठवलं काय पोरी, लग्न केलं होतं ना, त्या साहेबांनी म्हणजे कोष्टी साहेबांनी गिफ्ट पाठवलंय. तो बाबा काय गेलेला नसतो, तो बजावून बजावून सांगत असतो की लग्न केलंय ना म्हणून गिफ्ट पाठवलंय, लग्न केलंय ना म्हणून गिफ्ट पाठवलंय. स्टेशन मध्ये लग्न नव्हतं केलं का, तिथले ते कोष्टी साहेब आहे ना, ते बघा बघा, आवडेल तुम्हाला, नक्की बघा बरं, भारी गिफ्ट पाठवलंय. असतात ते अगदी जबरदस्तीच करतात. देणारे तिला, ए राजा देतोस की नाही तिला गिफ्ट? आवडला पोरी, एक नंबर गिफ्ट आहे, दाखवतोस काय रे तिला, दाखव की. राजा आता ततमम करायला लागलेलं असतं. पण बघतो आम्ही, तुम्ही तुमची गाडी सुरू होत नाही, मी देऊ का सुरू करून? तुम्ही निघा, आम्ही निवांत बघू. साहेब गेलेला असतो निघून, तरी राजा तिकडेच टाइमपास करत असतो. अवनीच्या लक्षात येतं काहीतरी पोलीस स्टेशन मधनं गिफ्ट आलंय आणि राजा मला दाखवत नाहीये. अवनी सुद्धा काही कमी नसते. अवनी म्हणते काय रे, दाखव दाखव काय. माघारी आलेलो असतो, अवनी अजूनही तिथेच उभी असते. काय रे त्यांनी? राजा म्हणतो तुम्ही कशाला चहा करायचा त्रास घेतला, तर बघू आपण त्याच्यात काय, आधी चहा घेऊ, चला बरं आतमध्ये. अवनी म्हणते अरे काय बघू तर दे, त्यांनी एवढं ओरडून सांगितलंय की पोरी बघ बरं का, तुझ्यासाठी गिफ्ट पाठवलंय, तर काहीतरी स्पेशल असणार आहे ना माझ्यासाठी, मग जे काय आहे ते मला बघू दे की. नाही नाही मॅडम नंतर बघू ना. अवनी त्याच्यातून हिसकावून घेते जबरदस्तीने आणि बघू तर दे रे, काय लपी करतोय. त्याची मस्त फोटो फ्रेम बनवून पाठवलेली असते. आता अवनीने ते खोललेलं असतं, आतमध्ये काय पाठवलंय ते बघत असते. मॅरेज सर्टिफिकेट आणि फोटो फ्रेम असतो. म्हणतो मॅरेज सर्टिफिकेटचं पाहिलं तर मेलो मिया, तर मेलोच मी, आणि लग्नाच्या फोटोच्या बाबतीत मी खोटं बोललोय हे त्यांना कळालं तर माझं भरीतच करून टाकतीन या. देवी आई वाचव ग वाचव. त्याने स्वतःच्या पायावर चहा सांडून घेतलेलं असतो आणि जोरात ओरडतो. तेव्हा आता लगेच ते फोटो फ्रेम, ते सर्टिफिकेट वगैरे असं ते मागे लपवलेलं असतं आणि अवनी म्हणते चला आधी पाय धुऊया आपण. चला मी आलो चालो चालो. आता राजाने बरोबर वेळ साधलेली असते आणि पायावर चहा सांडून तिने फोटो किंवा ते मॅरेज सर्टिफिकेट बघितलेलंच नसतं. आता राजा आत्ता तरी सध्या वाचलेलं असतो, पण त्याने लपवून ठेवलेलं असतं. तिने यावं, याला मलमपट्टी किंवा पाणी वगैरे याच्या पायाला टाकायचं, त्याच्या आत राजाने ते मॅरेज सर्टिफिकेट, ते फोटो वगैरे लपवून ठेवलेलं असतं. यशदा आलेलं असतो, धनू आलेलं असतो, पाण्या आलेलं असतो. काय झालंय तुझ्या पायाला? ते नाही का रे, आधी त्याच्या वहिनी मांडीवर बसल्या तेव्हा त्याचा पाय दुखायचा. राजा म्हणतो शांत बसतोस का धण्या? यशदा म्हणतो काय झालंय सांग ना रे. अवनी म्हणते काय झालं म्हणून काय, गरम चहा सांडून घेतलाय राजाने पायावर, कपडा करून आणलेलं असतो, पायाला लाव म्हणजे जरा बरं वाटेल. राजा म्हणतो हो हो लावतोय मी. राजा आता स्वतः ते ओला कपडा करून ते लावत असतो. हा सुद्धा पिता येत नाही, काय तर म्हणे स्वतःच्या पायावर सांडून घेतला, असं कसं वेंदळा आहे हा राजा. पण ते आलेच मी. अवनीला आता काळजी वाटत असते, ती बिचारी काहीतरी आणण्यासाठी धडपड करते आणि आतमध्ये गेलेली असते. आता पाण्या, धनू, यशदा बघत असतात की अवनी राजासाठी किती करते आणि किती धडपड करते राजासाठी, पण तो चहा सुद्धा धड पिता येत नाही याला, असं कसं हा. असे पालते कारभार बंद करा राजा, जरा चांगला वाक्की. चांगला झालेला चहा खाली सांडून दिला. धनू म्हणतो एक नंबर चहा झाला होता राजा, एक नंबर. काय चहा सांडून दिला, येडायस काय रे. शायनिंग मारत असतो आणि राजाला अक्कल शिकवत असतो. म्हणतो एक काम धड येत नाही का. राजा म्हणतो तुम्ही सख्खे भाऊ आहे का रे, कट्टर दुश्मन असल्यासारखे का वागताय, दुश्मनी बंद करा यार, भाऊ असल्यासारखे वागून बघा. ते म्हणतो काय रे यशदा, सारखी माणुसकी 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 करत असतो, जरा माणुसकीने विचारलं का पायावर काय पडलंय काय नाही. पाण्या म्हणतो काय रे, गरम चहा सांडलाय ना की उकळतं तेल पडलंय, उकळतं तेल पडलंय का तुझ्या पायावर? मग पाण्या ते उकळतं तेल पडायला पाहिजे होतं का? हा, उकळतं तेल जर पडलं असतं ना मग आम्ही काळजी केली असती, मग तुझी चौकशी केली असती. एवढा घोडभर चहा कुठे सांडलाय तर काय कौतुक लावून धरलंय रे राजा, ही नाटकं बंद कर की. मात्र निगेटिव्ह, एक नंबरचा निगेटिव्ह माणूस आहे. राजा आणि पाण्या भांडायला झोपलेले असतात. 1,00,000 वेळा आतापर्यंत निगेटिव्ह म्हटला. यशदा म्हणतो गप्प बस ना पाण्या, सिंपती पाहिजे म्हणजे सिंपती पाहिजे. अवनीने क्रीम आणलेलं असतं, आपण लावूया म्हणजे तुला बरं वाटेल. पाय दे. अवनी म्हणते राजाला पाय दे इकडे, मी लावतो. नाही नाही तुम्ही पायाला हात लावू नका, मी लावतो माझं. मी लावते, पाय दे.
नाही म्हणलं ना तुम्हाला माझं माझं मी लावेन, तुम्ही माझ्या पायाला हात लावायचा नाही. तो धण्याला पाय भाजला तर मलम लावायचा आहे, तर तुम्ही माझ्या पायाला हात लावायचा नाही, माझं माझं मी लावून घेईन. म्हणतो त्याला काही नाही होत, बायका नवऱ्यांच्या पाया पण पडतात की, काय हरकत नाहीये, लावू दे लावू दे, काय पाय पडायला नकोय, त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्या पायाला हात लावू नका. काही देव नाहीये मी. भाग इथेच संपलाय. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. आता स्वातीला बोलत असतात, सुनेला मुलीसारखं वागवलं, खरं तर आपली चूकच झाली का ग? सासूरवास काय असतो ही माझी पोरगी दांगटाच्या घरात भोगतीये. सासूरवास कशाला म्हणतात, काय म्हणतात हे माझ्या मुलीला माहितीये. कुणी रोज रांगोळी काढत असते, तर अण्णांनी आज प्रयत्न केलेला असतो, जबरदस्त अशी रांगोळी काढलेली असते. काय काढले अण्णांचं अण्णांनाच माहिती. अवनी म्हणते रांगोळी बरी काढलीये, पण थोडे रंग भरते म्हणजे अजून ती छान दिसेल. आता अण्णाने काय काढलेलं असतं, गाढव माकड काय काहीही कळत नसतं, तरी सुद्धा अवनी म्हणते की एक नंबर काढले, आपण रंग भरूया. त्याच आनंद वाटत असतो की अवनी सगळ्यांची छान प्रेमाने वागत असते आणि अण्णा सुद्धा एवढं सगळं करताय, त्यामुळे अवनीलाही छान वाटत असतं. आता राजा ते सगळे बघत असतात की अवनी सगळ्यांना किती समजून घेते आणि किती सगळ्यांचं मन जपण्याचा प्रयत्न करते. खरं तर अवनी प्रत्येक गोष्टीमध्ये ते ऍडजस्ट करत असते आणि राजा धनू सगळे सगळे घरातले तिला सपोर्ट सुद्धा करत असतात. सगळ्यात जास्ती कौतुक वाटत असतं त्या अण्णांना की माझी गोल्ड मेडल मिळालेली सून आहे आणि राजासारख्या मुलाला इतकी छान मुलगी मिळाली आहे, याचं कौतुक वाटत असतं. बघू आता हे कौतुक किती दिवस टिकणार आणि काय टिकणार. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.